30 डे चॅलेंजचा 14वा दिवस. 30 डे चॅलेंज घेतले म्हणल्यावर तुम्हाला नवीन नवीन काय तर दिसणारच. आणि आज मी सांगणार आहे तुम्हाला वरच्या गल्लीतल्या नवशा मारुतीचा इतिहास. मंदिर इसवी सन 18 शतकापासून इथे प्रस्थापित आहे. तासगाव मध्ये हनुमंतरायाचं जागृत मंदिर म्हणजे हे एकमेवच आहे. आणि ह्यातलं वैशिष्ट्य म्हणजे हनुमंतरायाच्या मूर्तीचा आकार हा पिंडीसारखा. आणि ह्या मंदिराच्या स्थापनेचा इतिहास म्हणजे इसवी सन 18 शतकाच्या काळात परशुराम सखाराम जाधव यांच्या धर्मपत्नीला अपत्य नव्हते आणि त्या निस्सिम रामभक्त होत्या. आणि त्याच महिलेच्या दृष्टांत देऊन हनुमंतरायाने सांगितले, कापूरवड्याच्या पात्रात असलेली माझी वास्तव शिला तुझा पुत्र म्हणून तू तुझ्या घरी स्थापन कर. आणि ती शिला बैलगाडी आणण्यासाठी तब्बल 12 बैले ओढायला होती. मंदिराच्या स्थापनेपासून ज्या ज्या महिलांनी नवस बोलला आहे त्यातील 100% महिलेमधून 90% महिलांना मुलगाच झाला आहे. म्हणून या मारुती रायाला नवशा मारुती असे म्हणतात. मंदिराचे पुनर्वसन चालू असल्याने या मंदिराचे पूर्णपणे काम जवळपास 2026च्या शेवटपर्यंत होणार आहे. मंदिराच्या बांधकामासाठी वापरला जाणारा दगड, या दगडाचा कार्यकाळ जवळपास 2200 वर्ष आहे. इथून पुढचे 2200 वर्ष या दगडाला काहीच होणार नाही. सगळे एकमुखाने बोल